नमस्कार. मी डॉक्टर महेश मानसिंग पाटील, विषय तज्ज्ञ, लघु उद्योग भारती सांगली. तुम्ही जर फूड बिझनेस करत असाल किंवा करण्याच्या विचारात असाल तर ही व्हिडिओ सिरीज खास तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशामध्ये 65 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह फूड बिझनेस आहेत. पण बऱ्याचदा फूड लायसन होल्डर नियमांच्या बाबतीत अनभिज्ञ असतात आणि त्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड सोसावा लागतो आणि मानसिक त्रास होतो तो वेगळाच. अगदी रस्त्याच्या बाजूला फळे विकणाऱ्यापासून ते मल्टीनॅशनल फूड कंपन्यांपर्यंत सर्वांना फूड रजिस्ट्रेशन किंवा लायसन घेणं बंधनकारक आहे. फूड सेफ्टी ही नेहमीच एफएसएसआयची प्रायोरिटी असते. त्यामुळं चुकीचं लायसन बाळगणं किंवा लायसन शिवाय फूड बिझनेस करणे यासाठी फूड बिझनेस ऑपरेटरला 5 लाखांचा दंड आणि 6 महिन्यांची कैद असे प्रावधान कायद्यामध्ये आहे. म्हणून आपला बिझनेस कोणत्या स्वरूपाचा आहे? प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, रिलेबलिंग, रिपॅकिंग, एक्सपोर्ट, ऑनलाईन सेल, ट्रान्सपोर्ट, रेस्टॉरंट, कॅन्टीन की हॉटेल? मग त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं, स्टेट लायसन काढायचं की सेंट्रल लायसनला घ्यायचं? फूड लेबलमध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या? खाद्यपदार्थांमध्ये परमिटेड रंग किंवा इतर ऍडिटिव्ह जर तुम्ही वापरत असाल तर ते कोणते आणि किती प्रमाणात वापरायचे? या आणि अशा अनेक विषयांवरती प्राथमिक माहिती, मार्गदर्शन आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी लघु उद्योग भारती सांगली 20 सप्टेंबर 2025 रोजी सेमिनार आयोजित करत आहे. तेव्हा या व्हिडिओ सोबत दिलेल्या लिंकवरून तुम्हाला सेमिनारसाठी रजिस्ट्रेशन करता येईल. त्याचबरोबर आपल्या काही शंका असतील तर दिलेल्या फॉर्ममध्ये नक्की लिहा, जेणेकरून सदर सेमिनारमध्ये त्याचेही निरसन करण्याचा प्रयत्न करता येईल. धन्यवाद.